आज आपण एका अशा विषयाच्या गहराईत जाणार आहोत जो ऐकायला खूप टेक्निकल वाटतो, पण आपल्या रोजच्या आयुष्याशी खूप मिळतं जुळतं आहे. हो, नक्कीच. समजा आपल्याला एक सॉफ्टवेअर बनवायचं आहे. एक टीम आहे जी मस्तपैकी कोड लिहिते, म्हणजे डेव्हलपर्स, आणि दुसरी टीम आहे जिथे सॉफ्टवेअर आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवते, म्हणजे ऑपरेशन्स टीम. बरोबर. पण गंमत अशी आहे की अनेकदा यांच्यात तू मॅमे सुरू असते, जसं लग्नाच्या वरातीत वराडी आणि मंडपवाले. एकाला वाटतं आपलंच काम महत्वाचं, अगदी बरोबर. आणि याच भांडणामुळे ग्राहकापर्यंत पोहोचणारी गोष्ट एकतर उशिरा पोहोचते किंवा त्यात काहीतरी गडबड असते. डेव्हऑप्स म्हणजे हे भांडण मिटवून या दोन्ही टीम्सना एकाच तालावर नाचायला लावणारी एक विचारसरणी. अच्छा. आणि ही विचारसरणी शिकण्यासाठी मायक्रोसॉफ्ट लर्नवर एक संपूर्ण लर्निंग पाथ आहे, AZ400 डेव्हलपमेंट फॉर एंटरप्राइज डेव्हऑप्स. आज आपण याच लर्निंग पाथमधील 8 महत्त्वाच्या मॉड्यूल्सचा आढावा घेणार आहोत. उट्टंग म्हणजे आजची आपली मोहीम आहे या टेक्निकल नावांना घाबरून न जाता त्यामागची गंमत समजून घेणं. मी आज त्या विद्यार्थ्याची भूमिका बजावणार आहे ज्याला यातलं काहीही माहिती नाही, आणि मी तुम्हाला कदाचित काही बाळबोध वाटणारे प्रश्नही विचारेन. चालेल की, विचारा की. चला तर मग या AZ400च्या दुनियेत शिरकाव करूया. पहिला मॉड्यूल आहे इंट्रोडक्शन टू डेव्हऑप्स. ही ओळख परेड आहे, पण डेव्हऑप्स म्हणजे नक्की काय? फक्त सॉफ्टवेअर आहे की माणसांना बदलायचा प्लॅन? हाच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. डेव्हऑप्स हे कुठलंही सॉफ्टवेअर किंवा टूल नाही, तर ही एक संस्कृती आहे, एक विचार करण्याची पद्धत आहे. संस्कृती? हो. यात माणसं, प्रक्रिया आणि उत्पादने एकत्र येतात, जेणेकरून ग्राहकांपर्यंत चांगली गोष्ट लवकर आणि सातत्याने पोहोचवता येईल. हॉटेलच्या किचनचं उदाहरण घेऊया. ओके. शेफ म्हणजे डेव्हलपर उत्कृष्ट पदार्थ बनवतो, पण वेटर म्हणजे ऑपरेशन टीम तो वेळेवर आणि योग्य पद्धतीने ग्राहकापर्यंत पोहोचवत नसेल तर त्या पदार्थाची किंमत 0 आहे. डेव्हऑप्स म्हणजे शेफ आणि वेटर यांच्यात एक उत्तम समन्वय साधणं. हे ऐकायला तर खूप सोपं आणि छान वाटतंय. मग कंपन्यांना ही संस्कृती अवलंबायला इतका त्रास का होतो? म्हणजे शेफ आणि वेटरने एकत्र काम करावं हे तर साधी गोष्ट आहे. कारण वर्षानुवर्षे या दोन्ही टीम्सना वेगवेगळ्या पद्धतीने मोजलं गेलंय. डेव्हलपर्सना किती नवीन फीचर्स बनवले यावर शाबासकी मिळते. अच्छा. तर ऑपरेशन्स टीमला सिस्टीम किती वेळ चालू राहिली यावर. त्यामुळे डेव्हलपर्सना नवीन बदल करायचे असतात आणि ऑपरेशन्स टीमला बदलांची भीती वाटते. कारण प्रत्येक बदलामुळे सिस्टम बंद पडण्याचा धोका असतो. अगदी बरोबर. डेव्हऑप्स हा दृष्टिकोन बदलतो. यात सायकल टाइम कमी करण्यावर भर दिला जातो. सायकल टाइम म्हणजे काय नक्की? म्हणजे एखादी कल्पना सुचल्यापासून ती ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत लागणारा वेळ कमी कसा करायचा, यासाठी Azure DevOps आणि GitHub सारखे प्लॅटफॉर्म मदत करतात. आणि या सगळ्याचा पाया आहे गिट. अच्छा, म्हणजे हा गिट नावाचा प्रकार या सगळ्याचा पाया आहे. तो नक्की काय करतो? गिट म्हणजे सोर्स कंट्रोल. समजा अनेक लेखक मिळून एक पुस्तक लिहित आहेत. कुणी कोणता बदल केला, जुनी आवृत्ती कशी होती, हे सगळं सांभाळणारं एक मॅजिक रजिस्टर म्हणजे गिट. ओके. जर एखाद्या लेखकाने चुकून एखादं पान फाडलं किंवा चुकीची माहिती लिहिली तरी त्या मॅजिक रजिस्टरमुळे ते पान परत मिळवता येतं किंवा जुना मजकूर परत आणता येतो. अरे वा. सॉफ्टवेअर कोडच्या बाबतीतही तसंच आहे. गिटमुळे अनेक डेव्हलपर्स एकाच प्रोजेक्टवर गोंधळ न घालता एकमेकांच्या कामात अडथळा न आणता काम करू शकतात. ठीक आहे, म्हणजे कामाचा पाया पक्का झाला. आता पुढचा मॉड्यूल आहे प्लॅन अजाईल विथ गिटहब प्रोजेक्ट्स अँड Azure बोर्ड्स. नावावरून वाटतंय की हे कामाच्या नियोजनाबद्दल आहे, पण हा अजाईल शब्द जरा समजावून सांगा. नक्कीच. अजाईल म्हणजे लवचिक आणि वेगवान नियोजन. पारंपरिक पद्धतीत काय व्हायचं? आधी 6 महिने बसून संपूर्ण प्लॅन बनवला जायचा, प्रत्येक लहान सहान गोष्टीचा विचार केला जायचा आणि मगच कामाला सुरुवात व्हायची. पण सॉफ्टवेअरच्या दुनियेत ग्राहकांच्या गरजा आणि तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलतं की तो प्लॅन निरुपयोगी ठरायचा. हो. अजाईल पद्धत म्हणजे जसं आपण मित्रांसोबत ट्रिपचा प्लॅन करतो. सुरुवातीला एक ढोगळ प्लॅन असतो की आपल्याला कुठे जायचंय आहे, पण वाटेत काही नवीन जागा दिसली किंवा अडचण आली तर आपण लगेच प्लॅन बदलतो. हे ऐकायला तर छान वाटतंय, पण ह्यात एक धोका नाही का? जर आपण सतत प्लॅन बदलत राहिलो तर असं नाही का होणार की प्रोजेक्ट कधी पूर्णच होणार नाही, आपण फक्त गोल गोल फिरत राहू? खूपच महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि म्हणूनच अजाईल पद्धतीमध्ये Azure बोर्ड्स आणि GitHub प्रोजेक्ट्स सारखी साधनं वापरली जातात.
अच्छा. करण्यासाठी वापरलेला एक मोठा डिजिटल व्हाईट बोर्ड. त्यावर आपण छोट्या छोट्या कामांच्या स्टिकी नोट्स लावतो आणि आपण ठरवतो की पुढच्या 2 आठवड्यात आपण फक्त ह्या 10 गोष्टी पूर्ण करणार, बाकी काहीही झालं तरी. याला स्प्रिंट म्हणतात. स्प्रिंट. हो. यामुळे लवचिकता पण राहते आणि काम पुढे सरकत असल्याची खात्रीही मिळते. सगळ्या टीमला एकाच ठिकाणी दिसतं की कोण काय काम करतंय आणि किती काम पूर्ण झालंय. त्यामुळे कामात पूर्ण पारदर्शकता येते. अच्छा, म्हणजे लवचिकतेसोबत शिस्तही आहे. आता आपण कामाचं नियोजन केलंय. आता प्रत्यक्ष कोड लिहायचं काम. पुढचा मॉड्यूल आहे डिझाइन अँड इम्प्लिमेंट ब्रांच स्ट्रॅटेजीज अँड वर्कफ्लोज. ब्रांच म्हणजे फांदी. आता इथे कोडची झाडं लावायची आहेत का? झाडं नाही, पण कोडच्या फांद्या नक्कीच तयार करायच्या आहेत. हे खूप मजेशीर आहे. आपण गिटच्या पुस्तकाचं उदाहरण घेतलं होतं ना, तेच पुढे नेऊया. हो हो. समजा तुमचं मूळ प्रकाशित झालेलं पुस्तक म्हणजे तुमच्या कोडची मेन ब्रांच. हा तो कोड आहे जो सध्या ग्राहकांकडून वापरला जात आहे आणि तो व्यवस्थित चालू आहे. ओके. आता तुम्हाला त्यात एक नवीन प्रकरण लिहायचं आहे किंवा काही चुका सुधारायच्या आहेत. तुम्ही थेट मूळ चालू पुस्तकात खाडाखोड करणार नाही का? नाही, अजिबात नाही. नाहीतर सगळा गोंधळ होईल. बरोबर. तुम्ही काय कराल? तुम्ही त्याची एक प्रत म्हणजेच एक नवीन ब्रांच घ्याल, त्यात तुमचं नवीन प्रकरण लिहाल, ते तपासाल आणि मगच ते मूळ पुस्तकात जोडाल. अच्छा. कोडच्या बाबतीत हेच होतं. जेव्हा डेव्हलपरला काही नवीन फीचर बनवायचं असतं, तेव्हा तो मेन ब्रांचपासून एक नवीन ब्रांच तयार करतो, त्यात आपलं काम करतो. यामुळे मूळ चालू कोडला कोणताही धोका पोचत नाही. आणि डेव्हलपर शांतपणे प्रयोग करू शकतो. अगदी. या मॉड्यूलमध्ये फीचर ब्रांच, गिटहब फ्लो अशा वेगवेगळ्या पद्धती शिकवल्या जातात, कारण प्रत्येक कामासाठी वेगळी रणनीती लागते. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकजण आपापल्या फांदीवर बसून शांतपणे काम करतोय. पण या सगळ्या वेगवेगळ्या फांद्यांवरचं काम परत एकत्र कसं आणायचं? म्हणजे मी लिहिलेलं नवीन प्रकरण मूळ पुस्तकात जोडायचं कसं? इथेच पुढचा मॉड्यूल येतो का? कोलॅबोरेट विथ पुल रिक्वेस्ट्स इन अझूर रेपोज. अगदी अचूक. तुम्ही आता प्रवाहाबरोबर येऊ लागले आहात. तुम्ही तुमच्या ब्रांचमध्ये लिहिलेलं नवीन प्रकरण आता मूळ पुस्तकात जोडायचं आहे. त्यासाठी तुम्ही संपादकाला म्हणजे तुमच्या टीममधील वरिष्ठ डेव्हलपरला एक औपचारिक विनंती करता. ही विनंती म्हणजेच पुल रिक्वेस्ट. थांबा, इथे मला एक गोंधळ आहे. जर मी माझा कोड प्रोजेक्टमध्ये टाकत आहे तर त्याला पुश रिक्वेस्ट म्हणायला हवं. पुल रिक्वेस्ट का म्हणतात? हे जरा उलट वाटतंय. अप्रतिम प्रश्न. 90% लोकांना सुरुवातीला हाच गोंधळ होतो. याला पुल रिक्वेस्ट म्हणतात कारण तुम्ही प्रोजेक्टच्या मालकाला किंवा मुख्य रिपॉझिटरीला तुमचा कोड खेचून घेण्याची म्हणजे टू पुल विनंती करत आहात. ओहो. ते तपासा आणि जर ते योग्य वाटत असेल तर तुमच्या मुख्य ब्रांचमध्ये खेचून घ्या. वा वा, नावामागे एवढा मोठा विचार आहे? हो, हा दृष्टिकोन सहकार्याला प्रोत्साहन देतो. म्हणजे ही फक्त एक प्रक्रिया नाही तर एक संस्कृती आहे. नक्कीच. आणि पुल रिक्वेस्ट ही केवळ एक विनंती नसते, तर ती कोडची गुणवत्ता तपासण्याची एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. इतर अनुभवी लोक तुमचा कोड वाचतात, त्यात काही चुका असतील तर त्या सांगतात. किंवा अजून चांगल्या प्रकारे कसं लिहिता येईल यावर सूचना देतात. अगदी. हे एखाद्या परीक्षेच्या पेपर तपासणीसारखं आहे. चुका सुधारल्याशिवाय आणि मंजुरी मिळाल्याशिवाय तुमचा कोड मूळ कोडमध्ये मर्ज होत नाही. यामुळे टीमवर्क वाढतं आणि सगळ्यांना एकमेकांच्या कामातून शिकायला मिळतं. ठीक आहे, म्हणजे पुल रिक्वेस्टमुळे टीम एकमेकांचा कोड तपासते. बरोबर. पण माणसंच आहेत, त्यांच्याकडून चुका होऊ शकतात. प्रत्येक वेळी सगळं लक्षात राहीलच असं नाही. यावर काही ऑटोमॅटिक उपाय आहे का जो आपल्याला चुकीचं काम करण्यापासून आधीच थांबवेल? तुम्ही बरोबर पुढच्या मुद्द्यावर आला आहात. एक्सप्लोर गिट हुक्स. हुक म्हणजे आकडा. तुम्ही कोडला चुकीच्या दिशेने जाण्यापासून आकडा लावून थांबवता. अच्छा. गिट हुक्स म्हणजे स्वयंचलित तपासणी करणारे छोटे प्रोग्रॅम्स. जसं तुम्ही एखादा महत्त्वाचा ईमेल लिहिताना स्पेलिंग चेक करणारा टूल आपोआप सुरू होतो, तसेच हे हुक्स काम करतात. ओके. उदाहरणार्थ, तुम्ही कोड सेव्ह करायला गेलात की एक हुक आपोआप चालू होऊन कोडचं फॉर्मॅटिंग तपासेल. हे तर खूपच उपयोगी आहे. हां. याचं एखादं खरं उदाहरण देऊ शकाल का? हो, नक्कीच. एका प्रोजेक्टवर एका नवीन डेव्हलपरने चुकून डेटाबेसचा पासवर्ड कोडमध्ये टाकला आणि तो सेव्ह करणार होता. पण एका गिट हुकने त्याला वेळीच थांबवलं. त्याच्या स्क्रीनवर एक मेसेज आला, धोका. तुम्हाला खात्री आहे का की तुम्हाला ही संवेदनशील माहिती कोडमध्ये टाकायची आहे? त्या एका छोट्या स्क्रिप्टमुळे कंपनी एका मोठ्या सुरक्षा धोक्यातून वाचली. कमाल आहे.
तेव्हापासून मला याचं खरं महत्त्व पटलं. हे तुमच्या कामावर लक्ष ठेवणारे छोटे मदतनीस आहेत, जे तुम्हाला मूर्खपणाच्या चुका करण्यापासून वाचवतात. म्हणजे आपल्या मागे एक अदृश्य शिक्षकच बसलाय. आता पुढचा विषय आहे प्लॅन टू फॉस्टर इनर सोर्स. ओपन सोर्स तर ऐकलाय, जिथे जगातला कुणीही कोड बघू शकतो. हे इनर सोर्स काय आहे? इनर सोर्स म्हणजे कंपनीच्या आत ओपन सोर्ससारखं वातावरण तयार करणं. कल्पना करा, एका मोठ्या रेस्टॉरंट चेनमध्ये वेगवेगळ्या शहरात शाखा आहेत. ठीक आहे. मुंबईच्या शेफने एक नवीन बिर्याणीची रेसिपी बनवली आणि ती खूप लोकप्रिय झाली. इनर सोर्स म्हणजे तो ती रेसिपी कंपनीच्या आतल्या नेटवर्कवर शेअर करतो, जेणेकरून दिल्ली किंवा बँगलोरचे शेफही ती वापरू शकतील. पण थांबा, हे ऐकायला तर छान आहे, पण खरंच असं होतं का? मुंबईचा शेफ त्याची सिक्रेट रेसिपी दिल्लीच्या शेफला का देईल? टीम्समध्ये आपल्या कोडबद्दल एक प्रकारची मालकीची भावना नसते का? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि हाच इनर सोर्समधला सर्वात मोठा सांस्कृतिक अडथळा आहे. पण कंपन्या हे का करतात? कारण दिल्लीच्या टीमला बिर्याणी बनवण्यासाठी पुन्हा नव्याने संशोधन करावं लागत नाही, त्यांचा वेळ वाचतो. आणि कदाचित दिल्लीचा शेफ त्यात काहीतरी नवीन टाकून ती रेसिपी अजून चांगली बनवू शकतो. बरोबर. यात फोर्क ही संकल्पना वापरली जाते. फोर्क म्हणजे दुसऱ्याच्या प्रोजेक्टची स्वतःच्या कामासाठी एक प्रत बनवणे. यामुळे एका टीमने केलेलं चांगलं काम दुसऱ्या टीमला उपयोगी पडतं आणि कंपनीचा एकूणच फायदा होतो. हे माझं काम विरुद्ध त्यांचं काम या मानसिकतेतून बाहेर पडून आपलं काम या संस्कृतीकडे जाण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे जिथे कोड ठेवला जातो ती जागा. बरोबर. मग त्याचं व्यवस्थापन का महत्वाचं आहे? कारण जसजसा प्रोजेक्ट मोठा होतो तसतसा कोडचा पसारा वाढत जातो. हे तुमच्या घराच्या स्टोअररूम सारखं आहे. जर तुम्ही वेळोवेळी साफसफाई केली नाही आणि सगळ्या वस्तू जागेवर ठेवल्या नाहीत तर गरजेच्या वेळी काहीच सापडणार नाही. खरे. रिपॉझिटरीचंही तसंच आहे. काही वेळा कोडसोबत मोठ्या फाईल्स पण असतात, जसे की व्हिडिओ किंवा हाय रेझोल्युशन ग्राफिक्स. या फाईल्समुळे रिपॉझिटरी खूप जड होते. आणि जड झाली तर काय होतं? इंटरनेट स्पीड चांगला असेल तर डाउनलोड करायला काय हरकत आहे? कल्पना करा, तुम्हाला फक्त एका ओळीत एक छोटासा बदल करायचा आहे, पण त्यासाठी तुम्हाला 10 जीबीची संपूर्ण रिपॉझिटरी डाउनलोड करावी लागतीये. अरे बापरे, खूप वेळ जाईल. हो ना. म्हणूनच या मॉड्यूलमध्ये मोठ्या फाईल्स म्हणजे गिट LFS म्हणजे लार्ज फाईल स्टोरेज वापरून कशा सांभाळायच्या हे शिकवतात. तसेच जुना आणि अनावश्यक डेटा काढून टाकून रिपॉझिटरी स्वच्छ आणि वेगवान कशी ठेवायची हेही शिकवलं जातं. म्हणजे कोडचं घर स्वच्छ आणि टापटीप ठेवण्याची कला. अगदी तसंच. समजलं. आणि आता आपण या लर्निंग पाथच्या शेवटच्या आणि सगळ्यात मजेशीर नावाच्या मॉड्यूलवर आलो आहोत. आयडेंटिफाय टेक्निकल डेट. डेट म्हणजे कर्ज. कोडमध्ये कर्ज कसं असू शकतं आणि त्यावर व्याजही लागतं का? हो, आणि ते चक्रवाढ व्याजासकट परतफेड करावं लागतं. काय सांगताय? टेक्निकल डेट म्हणजे काम लवकर पूर्ण करण्यासाठी किंवा डेडलाईन गाठण्यासाठी कोड लिहिताना वापरलेला शॉर्टकट किंवा केलेल्या जुगाड. जुगाड? हो, जसं घर बांधताना चांगल्या लाकडी दाराऐवजी तात्पुरतं पुठ्ठ्याचं दार लावणं. तुमचं काम तर होतं, पाहुणे आत बाहेर करू शकतात, पण तुम्हाला मनात कुठेतरी माहीत असतं की हे दार तकलादू आहे आणि ते नंतर बदलावंच लागेल. ठीक आहे, म्हणजे नंतर ते काम करावंच लागणार. पण त्याचा खरं दीर्घकालीन परिणाम काय होतो? फक्त ते दार बदलण्यापुरताच त्रास होतो की अजून काही? हाच कळीचा मुद्दा आहे. ते तात्पुरतं काम किंवा जुगाड नंतर दुरुस्त करायला जास्त वेळ, मेहनत आणि पैसा लागतो. हे झालं कर्ज आणि त्यावर लागणारं व्याज. बरं. पण खरा धोका वेगळाच आहे. जर तुम्ही ते पुठ्ठ्याचं दार वेळेवर बदललं नाही तर तुम्ही घरात नवीन फर्निचर आणू शकत नाही, कारण ते दारातून आतच येणार नाही. तुम्ही घराला नवीन रंग देऊ शकत नाही. अच्छा. म्हणजे त्या एका जुगाडमुळे भविष्यातल्या सगळ्या सुधारणा थांबतात. त्यामुळे टेक्निकल डेट हे फक्त कोडचं कर्ज नाही, तर ते तुमच्या टीमच्या भविष्यातील वेगावर आणि नवनवीन गोष्टी करण्याच्या क्षमतेवर घेतलेलं कर्ज आहे. बापरे, म्हणजे आज वाचवलेला 1 तास उद्या 10 तासांचा खर्च लावू शकतो. अगदी तसंच. म्हणजे आजचं काम उद्यावर ढकलू नका आणि शॉर्टकट नेहमीच फायद्याचा नसतो, हेच नियम इथेही लागू होतात. तर हा होता AZ400 डेव्हऑप्स लर्निंग पाथचा एक वेगवान पण सविस्तर प्रवास. डेव्हऑप्सच्या संकल्पनेपासून ते कोडमधील कर्ज फेडण्यापर्यंत आपण 8ही टप्पे पार केले.
मला वाटतं आता ही नावं तितकी भीतीदायक वाटत नसतील. नक्कीच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे लक्षात ठेवायला हवं की ही फक्त साधने म्हणजे टूल्स आणि प्रक्रिया नाहीत, तर ही एक सांघिक संस्कृती आहे. एकमेकांना मदत करत, चुकांमधून शिकत, अधिक चांगलं आणि वेगवान काम कसं करायचं, हेच डेव्हऑप्सचं खरं सार आहे. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की प्रत्येक मॉड्यूल हा पुढच्या मॉड्यूलसाठी एक पाया तयार करतो. हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. अगदी बरोबर. आणि आजच्या चर्चेनंतर ऐकणाऱ्यांनी एक विचार नक्की करावा. आपल्या कामाच्या ठिकाणी, मग ते सॉफ्टवेअर असो किंवा इतर कोणतंही क्षेत्र, आपण असा कोणता छोटा बदल करू शकतो ज्यामुळे 2 वेगवेगळ्या टीम्समधील किंवा 2 सहकाऱ्यांमधील संवाद सुधारेल आणि कामाचा वेग वाढेल. खरंय? तो छोटासा बदलच कदाचित तुमच्या कामाच्या ठिकाणाच्या डेव्हऑप्स प्रवासाची सुरुवात असेल.